भाई बहनों, आज की रोटी की हर सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नावाची सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 जून 2025 मंगळवार। मी येईन, तुमची सेवकाबरोबर यायला कृपया संबंधी द्या आणि त्याने उत्तर दिल, मी येईन आईन, म्हणून तो त्यांच्या सोबत गेला। दुसरी राजा 6 अध्याय 3 ते 4 वचन। जेव्हा प्रभू तुमच्या सोबत येतो तेव्हा चमत्कार तुमच्या पाठीशी असतात, म्हणून प्रत्येक दिवसाची सुरुवातीस त्याला हाक मारा, प्रभू मी या नवीन दिवसात प्रवेश करतो आहे, तू माझ्यासोबत ये। भविष्यवाण्याची पुत्रापैकी एकाने एलिसाला विनंती केली, कृपया तुझ्या सेवकाबरोबर ये। एलिसा म्हणाला, मी येईन, आणि तो त्यांच्यासोबत गेला। बायबल सांगते की जेव्हा ते योर्दान नदीवर पोहोचले तेव्हा त्यांनी गुलगडी झाडा तोडायला सुरुवात केली। त्या गुलगडी लाकडी दांडा आणि लोखंडी बात होती। लाकूड हे मानवी स्वभावाचे प्रतीक आहे, तर लोखंड दैवी स्वरूपात। जेव्हा येशू ख्रिस्त या जगात आला तेव्हा तो माणसाचे पुत्र आणि देवाचे पुत्र म्हणूनही आला, म्हणून तो आपल्याला या भौतिक जीवनातही आणि आत्मिक चालण्यातही मदत करू शकतो। जेव्हा एक व्यक्ती झाड तोडत होती तेव्हा गुलगडीची लोखंडी बात तुटून पाण्यात पडली। ही गोष्ट अचानक घडत नाही, सहसा गुलगडीच्या दांड्याची टोकाला असलेली चिल्ली ढिली होते आणि ती सुटते। ती वेळेत न सुधारणे शेवटी संपूर्ण बात तुटण्याकडे नेते। तसेच एखादा व्यक्तीचे आत्मिक पतन देखील एका क्षणात घडत नाही, हे सहसा प्रतिनिधी दुर्लक्ष, मग बायबल वाचन टाळणे, नंतर सांगत टाळणे यापासून सुरू होते। त्यानंतर ते देवाच्या सेवकावर दोष देऊ लागतात आणि अखेर देवाविरुद्ध कुरकुर करतात। हळूहळू त्यांची आत्मा अधोगतीला लागते। जर माणसाने सुरुवातीची चिन्हे सुटलेली चिल्ली ओळखली आणि वेळेवर स्वतःला सुधारण स्वीकारले तर तो मोठ्या पतनापासून वाचू शकतो। बरेच जण निष्काळजीपणा आणि आत्मतृप्तीमुळे दूर जातात। गमावलेले गुलगडीची बात परत वर आणण्यासाठी एलिशाला एक लाकूड लागले। हे लाकूड ख्रिस्ताचे प्रतीक आहे, येशूच्या मुलापासून फुटलेली बांधी। येसाया 11 अध्याय 1 वचन। जसे त्या लाकडाला बुडालेले लोखंड वर आले, तसेच येशूने पापात हरवलेल्या आत्म्याने उचलून वर आणले। कल्वरीच्या क्रूसावर त्याला तुटवण्यात आले, चिरडण्यात आले, आपण पुन्हा उभं राहावं म्हणून। देवाचे प्रिय लेकरा, तू आत्मिक जीवनात घसरला का? उशीर करू नकोस, त्याच्याकडे परत चल जो म्हणतो मी येईन। विचारण्यासाठी पद, कारण माणसाचे पुत्र हरवलेल्यांना शोधून त्यांचे उद्धार करावयास आला आहे। लूक 19 अध्याय 10 वचन। आजच्या बायबल वाचन सकाळी नेहेमिया 7 अध्याय 8 अध्याय 9 अध्याय, संध्याकाळी प्रसिद्धाची कृत्ये 3 अध्याय। धन्यवाद।